ओके, या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे. Fit a binomial distribution to the following distribution. X is equal to 0, 1, 2, 3, 4, 5, 6 and F, त्याची frequency 3, 13, 25, 52, 58, 32, 16 and 4 असं दिलंय. म्हणजे काय, x ची व्हॅल्यू 0 आहे तर त्याची फ्रिक्वेन्सी 13 आहे. x ची व्हॅल्यू 1 आहे तर फ्रिक्वेन्सी 25 आहे. सिमिलरली x ची व्हॅल्यू 4 आहे तर फ्रिक्वेन्सी 32 दिलेली आहे. आणि हे जे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे याला आपल्याला काय करायचंय, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन अप्लाय करायचंय. फिट करणं म्हणजे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करायचा आहे. आता बायनॉमियलचा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर आपल्याला काय माहित पाहिजे, एन आर पी क्यू. हा पी माहित असेल तर क्यू काढता येईल, सो नो प्रॉब्लेम. आता इथं लक्ष द्या, एन म्हणजे काय, आर काय असतो, आर म्हणजे इथं एक्स आहे. आर म्हणजे काय येतं, एक्स आहे. आणि आपल्याला एक माहित आहे काय, की एक्स ची व्हॅल्यू कुठून ते कुठपर्यंत असते, 0 टू एन पर्यंत. 0 टू एन पर्यंत. तर बघा इथं एक्स ची व्हॅल्यू 0 टू 6 पर्यंत आहे. म्हणजे इथं एन ची व्हॅल्यू काय आहे, 6. एवढं आपल्याला समजलं. आता हा पी कसा काढणार, हाऊ विल यू फाइंड दिस. या ठिकाणी आपल्याकडे टेबल आहे, तर या पी ची व्हॅल्यू कसं फाइंड करणार, हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. मग यासाठी हाऊ विल यू फाइंड, एन माहिती आहे, पी काढायचं आहे. हाऊ विल यू फाइंड इट. तर या ठिकाणी आपल्याला मीन काढावा लागेल. मीन म्हणजेच एन पी इज एन पी. यांची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, मीन इथं आपल्याला काढावा लागेल. मग तेव्हा आपल्याला पी मिळेल. पी वरनं आपल्याला क्यू मिळेल. त्यावेळेस आपल्याला फायनल आन्सर मिळेल. तर सर्वात अगोदर आपल्याला मीन कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि मीन कसा कॅल्क्युलेट करतात ते तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला होतं. मीन म्हणजे एक्स बार ऍव्हरेज कसा काढतात, समेशन एफ एक्स अपॉन समेशन एफ, असं ते कॅल्क्युलेट करतात. आता सुरुवातीला आपण समेशन एफ एक्स आणि एफ कॅल्क्युलेट करू. आता इकडे लक्ष द्या काय करणार, हाच टेबल आपल्याला परत ड्रॉ करायचा. एफ एक्स चा कॉलम, एक्स चा कॉलम म्हणजे एक्स ची रो, एफ ची रो आणि एफ एक्स ची रो. एक्स ची व्हॅल्यू 0 आहे, देन फ्रिक्वेन्सी 13, 1 फ्रिक्वेन्सी 25, एक्स ची व्हॅल्यू 2 फ्रिक्वेन्सी 52, एक्स ची व्हॅल्यू 3 फ्रिक्वेन्सी 58, एक्स ची व्हॅल्यू 4 फ्रिक्वेन्सी 32, एक्स ची व्हॅल्यू 5 फ्रिक्वेन्सी 16, एक्स ची व्हॅल्यू 6 फ्रिक्वेन्सी 4. आता एफ एक्स म्हणजे काय, एफ इंटू एक्स. एफ ची व्हॅल्यू 13 घेतली तर एक्स ची व्हॅल्यू करस्पॉन्डिंग घ्या, करून घ्या. 13 इंटू 0 0, 25 इंटू 1 25, 52 इंटू 2 104, 53 into that is a 164 no, no 174, I'm sorry. And this is 128, this is 80 and this is 24. असा आपला हा टेबल तयार झाला. आता आपल्याला टेबल मध्ये व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत, समेशन एफ आणि समेशन एफ एक्स. समेशन एफ कॅल्क्युलेट करायचं आणि समेशन एफ एक्स करा ऍडिशन, तेव्हा आपल्याला मीन मिळेल. समेशन एफ किती येत आहे, 200. ओके. आणि समेशन एफ एक्स बघा बरं, कॅल्क्युलेट करा प्रत्येकाने. 0 प्लस 25 प्लस 104 प्लस 174 प्लस 128 प्लस 80 प्लस 24, 535. 35. ठीक आहे. नाव आता या ठिकाणी लक्ष द्या,
मीन आता कॅल्क्युलेट करायचा आहे. वी नो दॅट मीन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, समेशन एफ एक्स अपॉन समेशन एफ. एफ एक्स किती आहे 535, समेशन एफ है 200. तो कैलकुलेशन करा 535 अपॉन 200 2.675. आपल्याला हा मीन मिळालाय, तर यूज कसा करायचा आता लक्षात घ्या. इन बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन मीन इज इक्वल टू काय असतो बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन मध्ये एन इंटू टी. हियर मीन किती आहे आपला 2.675 and p and n आहे आपला 6. n कुठून आला, काय जण म्हणते सर इथं 7 व्हॅल्यूज आहेत. मी काय सांगितलंय आर, आर म्हणजे आपला एक्स आहे, इथं एक्स म्हणजेच आर आहे. आर ची व्हॅल्यू कुठून ते कुठपर्यंत असते 0 to n, 0 to n. n ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे 6. आता आपण व्हॅल्यू पुट करू 2.675 is equal to n into 6. 2.675 divided by 6 is equal to p. So calculation करा 2.675 divided by 6 0.4458. प्रोबॅबिलिटी आहे त्यामुळे आन्सर पॉइंट मध्ये येणारच आहे 0.4458. आता आपण पी मिळाला, याच्यावरनं आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो क्यू. क्यू कसा कॅल्क्युलेट करणार, क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी. 1 मायनस 0.4458 is equal to 0.5542. तर बघा फायनली आपल्याला सर्व व्हॅल्यू मिळाल्या. फायनली आपल्याला n मिळाला 6. आपला जो r आहे तो ऍक्च्युली इथला x आहे. सिमिलरली पी, पी मिळाला आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस 0.4458. क्यू मिळाला 0.5542. सर्व व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. शेवटी आता आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, म्हणजे फॉर्म्युला फिट करायचा आहे. So by binomial distribution, P of R is equal to NCR P raised to R Q raised to N minus R. The probability of R, R म्हणजे इथं X आहे, is equal to N, N that is a 6 CX 0.4458 raised to X into 0.5542 raised to 6 minus X. That is the fitting of binomial distribution. आता डिप्लोमाला तुम्हाला इथपर्यंत सॉल्व करावं लागतं. जर तुम्ही इंजिनिअरिंगला राहिले असते, ज्यावेळेस पण इंजिनिअरिंगला जा त्यावेळेस तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करावी लागेल आणि ते जे आन्सर येईल त्याला 200 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सिमिलरली एक्स ची व्हॅल्यू 1 त्याला 200 ने मल्टिप्लाय करा आणि यू विल गेट आन्सर. आता फिटिंगचा पर्पज काय असतो, चला ठीक आहे प्रॉब्लेम तर सॉल्व झाला. फिटिंग डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, NRPQ ची व्हॅल्यू काढणं आणि तो फॉर्म्युला अप्लाय करणं. हे सर्वांना समजलं, पण याचा यूज काय होतो. तर सपोज आता याचा यूज कसा आहे की सपोज एका कंपनीत शिफ्ट मध्ये काम होतं. नॉर्मली 3 शिफ्ट असतात 8 आवर्सच्या, बरोबर आहे. कोणत्याही कंपनीमध्ये 3 शिफ्ट असतात 24 आवर्स मध्ये 8 आवर्स जे एम्प्लॉय वर्कर ते काम करतात. आता त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होऊ शकतात.
मग असं म्हटलंय त्यांनी की 0 ऍक्सिडेंट झाले, एक पण ऍक्सिडेंट झाला नाही, असे किती शिफ्ट आहेत? 13 शिफ्ट. 1 ऍक्सिडेंट झाले, 1 पूर्ण शिफ्ट मध्ये, असे किती शिफ्ट आहेत? 25. म्हणजे 25 मध्ये प्रत्येक शिफ्टला एक एक ऍक्सिडेंट झालाय. 2 शिफ्ट मध्ये 2 याला 52. 3 ऍक्सिडेंट झाले, असे किती शिफ्ट आहेत? 58. 4 चे 32, 5 चे 16 आणि 6 ऍक्सिडेंट झाले, असे किती शिफ्ट आहेत? 4 शिफ्ट आहेत. मग आता आपण काय करतो? बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन नुसार कॅल्क्युलेट करतो, पॉसिबिलिटी कॅल्क्युलेट करतो की 0 ऍक्सिडेंट असणाऱ्या किती शिफ्ट हव्या होत्या, 1 ऍक्सिडेंट असणाऱ्या किती शिफ्ट येतील, 2 ऍक्सिडेंट असणाऱ्या किती शिफ्ट येतील, हे आपण इथं ती एक्सची व्हॅल्यू पुट करतो आणि 200 ने मल्टिप्लाय करतो, तेव्हा आपल्याला समजतं. म्हणजे काय? एखादी फॅक्टरी सुरू करायच्या अगोदरची जी काही इन्फॉर्मेशन आहे, अगोदरची एखादी कंपनी, त्या कंपनीच्या इन्फॉर्मेशन वर तुम्ही काय करू शकता की हीच कंपनी किंवा ह्या टाईपचं मशीन आपण यूज केलं किंवा जे काय सुरू केलं, तर त्या ठिकाणी ऍक्सिडेंट किती होऊ शकतं. सिमिलरली एखादी टायपिस्ट असेल, तर टाईप करताना त्याच्याकडनं किती मिस्टेक होऊ शकतात, पॉसिबिलिटी किती होतील माहित नाही, पण किती होऊ शकतात. जर आपल्याला वाटलं की ऍक्सिडेंट फारच जास्त होत आहेत, मग त्या केसमध्ये कंपनी काय करेल? सेफ्टी इन्क्रीज करेल किंवा त्या ठिकाणी माणसांऐवजी रोबोट किंवा मशीन्स यूज करेल. तर त्या ठिकाणी हा कॉन्सेप्ट युजफुल आहे. आपला नेक्स्ट पॉइंट आहे पॉइझन डिस्ट्रीब्युशन. आता पॉइझन डिस्ट्रीब्युशन केव्हा यूज करतात? तर या ठिकाणी काय म्हटलंय, जेव्हा नंबर ऑफ ट्रायल्स किंवा नंबर ऑफ एक्सपेरिमेंट किंवा नंबर ऑफ ऑब्जेक्ट आर व्हेरी व्हेरी लार्ज, दॅट इज अ एन, काय व्हेरी व्हेरी लार्ज, आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज व्हेरी व्हेरी स्मॉल, म्हणजे आपला पी, त्यावेळेस हे पॉइझन डिस्ट्रीब्युशन यूज करतात. सिंपल एक्झाम्पल सांगतो. 12th स्टँडर्डला नॉर्मली IIT मध्ये किती सीट्स असतात? 10,000 सीट्स. आणि ऍप्लिकेशन किती येतात? 6 लाख सीट्स, 6 लाख ऍप्लिकेशन, म्हणजे नियर अबाउट काय झालं? कॉम्पिटिशन फार हाय, एका जागेसाठी फार लार्ज नंबर ऑफ स्टुडंट, लार्ज नंबर ऑफ स्टुडंट काय करतात? कम्पीट करतात. सिमिलरली एक रेल्वे रिक्रुटमेंट आली होती. रेल्वे रिक्रुटमेंट मध्ये काय झालं की 1 लाख सीट होत्या, 1 लाख, आणि ऍप्लिकेशन किती आले होते? 2.5 करोड ऍप्लिकेशन आलेले होते. म्हणजे विचार करा, एक सीट साठी किती ऍप्लिकेशन आहेत? 250 ऍप्लिकेशन आहेत. म्हणजे 250 स्टुडंट कॅन्डिडेट मधनं 1 सिलेक्ट होईल. म्हणजे काय? नंबर ऑफ ऑब्जेक्ट फार जास्त आहेत आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजे सिलेक्शन होण्याचे चान्सेस हार्डली 1 स्टुडंट, म्हणजे फारच कमी आहेत. त्या ठिकाणी हा पॉइंट यूज होतो. सिमिलरली UPSC असो किंवा MPSC असो, नंबर ऑफ स्टुडंट किंवा नंबर ऑफ कॅन्डिडेट अप्लाय करणारे फार व्हेरी व्हेरी लार्ज आहेत, पण सक्सेस इज व्हेरी व्हेरी स्मॉल. सिमिलरली तुमच्या कॉलेजमध्ये 1000 स्टुडंट आहे सपोज, तर त्यात टॉपर येणारे किती असू शकतात? पूर्ण कॉलेजचा टॉपर येणारे हार्डली 1 or 2 or 3 स्टुडंट असे असतील कदाचित ज्यांना सेम मार्क्स मिळाले, किंवा 5 स्टुडंट असतील 1000 मध्ये, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काय आहे? व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. आणि नंबर ऑफ ऑब्जेक्ट व्हेरी व्हेरी लार्ज आहे. त्या ठिकाणी पॉइझन डिस्ट्रीब्युशन यूज करतात. क्लिअर झाला हा पॉइंट? आता पॉइझन डिस्ट्रीब्युशन इज गिवन ॲज, व्यवस्थित लक्षात आता, distribution is given as probability of R is equal to E raised to minus M, M raised to R upon a R factorial. आता या ठिकाणी C of R सर्वांना माहिती आहे, probability of random variable R. E पण सर्वांना माहिती आहे, इट इज अ युनिव्हर्सल कॉन्स्टंट, जसं पाय
तसा हा ई कॅल्सीवर पण आहे. एम, आता एम काय? एम सर्वांना माहिती आहे. एम इज इक्वल टू मीन. दॅट इज मीन कसा काढतो त्याच्यात? एन इंटू पी. So mean is equal to n into p असं त्याचं आन्सर कॅल्क्युलेट करतात. एवढं समजलं? आता नोट मध्ये काही गोष्टी आता लक्षात ठेवा. पहिला पॉइंट आहे, तुम्हाला जर मीन माहित असेल, आय रिपीट, जर तुम्हाला मीन माहित असेल तर तुम्ही पॉइझन डिस्ट्रीब्युशन काढू शकता. पण मीन साठी काय माहित पाहिजे? एन आणि पी. एन आणि पी चं मल्टिप्लिकेशन करा, त्यावेळेस तुम्हाला काय मिळेल? मीन. आणि मीन माहित असेल तर तुम्ही काय करू शकता? पॉइझन डिस्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करू शकता. पण तुम्हाला डायरेक्ट मीन दिला असेल तर काय गरज नाही, एनपी ची डायरेक्ट आपण सॉल्व्ह करू शकतो. आता या ठिकाणी पहिला पॉइंट लक्षात राहू द्या की इन पॉइझन डिस्ट्रीब्युशन मीन आणि व्हेरियन्स जसं बायनॉमियल मध्ये आहे ना, तर पॉइझन डिस्ट्रीब्युशन मध्ये मीन आणि व्हेरियन्स दोघांचा फॉर्म्युला सेम आहे. मीन इज इक्वल टू व्हेरियन्स, दोघांचा फॉर्म्युला सेमच आहे, एन इंटू पी. हा, तिकडे काय बायनॉमियल मध्ये मीनचा फॉर्म्युला एन पी आणि व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय? एन पी क्यू. म्हणजेच दोघं ठिकाणी मीन हा पॉइझन मध्ये असो किंवा बायनॉमियल फॉर्म्युला सेमच आहे. सेकंड पॉइंट, आपल्याला कसं काय समजेल की जो प्रॉब्लेम आहे तो पॉइझन डिस्ट्रीब्युशन ने सॉल्व्ह करायचा आहे की बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन ने सॉल्व्ह करायचा आहे? कसं काय समजेल? तो त्याचं बेस्ट टेक्निक आहे या ठिकाणी इफ. आता व्यवस्थित लक्ष द्या. इफ पी, पी म्हणजे probability of success, that is a p. ची व्हॅल्यू जर 0.0 ने स्टार्ट होत असेल, आय रिपीट 0.0 ने स्टार्ट होत असेल, देन यूज पॉइझन डिस्ट्रीब्युशन. आय रिपीट, महत्वाचा पॉइंट आहे, पॉइझन डिस्ट्रीब्युशन ची व्हॅल्यू 0.0 ने जर स्टार्ट होत असेल तर पॉइझन डिस्ट्रीब्युशन यूज करायचं आहे. अदरवाइज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यूज करायचंय. तर लक्षात घ्या, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे जेवढे पण प्रॉब्लेम्स आहेत, त्याची प्रॉबॅबिलिटी ऑफ सक्सेस आहे ती 0.0 नाही, त्याने वेगळी स्टार्ट होते. 0.0 ने स्टार्ट होत नाही, 0.1 ने स्टार्ट होईल तर 0.23 किंवा 0.9, पण 0.0 ने स्टार्ट होणारच नाही. जेवढे पण प्रॉब्लेम झालेत आपले आतापर्यंत तेवढे चेक करा तुम्ही, 0.0 ने स्टार्ट झालेले नाहीये. आणि पॉइझन मध्ये जेवढे पण प्रॉब्लेम असतील त्यात प्रॉबॅबिलिटी ऑफ सक्सेस कशाने स्टार्ट होईल? 0.0 ने स्टार्ट होईल. हा पॉइंट क्लिअर झाला. नाव थर्ड पॉइंट. आता एक एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करतात, तर दोघं प्रॉब्लेम मध्ये पॉइझन असो किंवा बायनॉमियल, सुरुवातीला एन आपण कॅल्क्युलेट करतो, दॅट इज द टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट किंवा एक्सपेरिमेंट किंवा ट्राय. त्यानंतर आर, आर म्हणजे रॅन्डम व्हेरिएबल. त्यानंतर आपण काय कॅल्क्युलेट करतो? पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आणि आता व्यवस्थित लक्ष द्या, इथून मेन पॉइंट आहे. जर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस 0.0 ने स्टार्ट होत नसेल, अशा केस मध्ये आपण कॅल्क्युलेट करतो क्यू आणि त्यानंतर मग आपण करतो यूज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, म्हणजे एनआरपी क्यू जे आपण म्हणतो ते, त्याने आपल्याला सॉल्व्ह करायचंय. समजा पी ची व्हॅल्यू 0.0 ने स्टार्ट होत असेल तर त्या केसमध्ये आपण कॅल्क्युलेट करणार मीन, दॅट इज अ एम. त्याला काही जण एम म्हणतात, काही जण म्यू म्हणतात, आणि आपण यूज करणार पॉइझन डिस्ट्रीब्युशन.
एक्झॅक्टली सेम फॉर्म्युले जसे आपण टाईपने सॉल्व्ह करायचे, जसं बायनॉमियलने सॉल्व्ह केलंय त्याच वेळेने पॉइसन डिस्ट्रीब्युशनचे प्रॉब्लेम पण आपल्याला सॉल्व्ह करायचे. नाव लेट्स सी द क्वेश्चन. क्वेश्चन दिलाय, if probability that an electric motor is defective is 0.01. लक्षात आहे 0.01 आलाय. What is the probability in a sample of in a sample of 300 electric motors will contain exactly 5 defective motors. इथं दिलं e⁻³ is equal to 0.0498. ही व्हॅल्यू दिली नाही तर आपल्याला असं कॅल्सीवर पण काढता येते, सो त्याचं आपल्याला काही टेन्शन नाहीये. क्वेश्चन आता समजून घ्या. काय म्हटलंय की इलेक्ट्रिक मोटर डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे चान्सेस किती आहे, 0.01 दिलेले. आता म्हटलंय की त्या ठिकाणी टोटल 300 इलेक्ट्रिक मोटर्स आहेत, तर या 300 मध्ये 5 इलेक्ट्रिक मोटर डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे, कोणत्या वस्तूशी रिलेटेड आहे. ओके, सिंगल आहे की मल्टिपल आहे, किती आहेत, टोटल मोटर्स. तर यानी इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ मोटर्स किती आहेत, 300. आपल्याला कोणत्या टाईपच्या मोटर पाहिजे, डिफेक्टिव्ह, म्हणजे आर काय येईल आपला, टोटल नंबर ऑफ डिफेक्टिव्ह मोटर्स, दॅट इज द 5. करेक्ट. पुढे पी म्हणजे काय येईल, प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह मोटर्स किती दिली आहे, 0.01. 0.0 लगेच समजेल की आपला पॉइझनने सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे आपण NRP त्यानंतर काय कॅल्क्युलेट करणार, मीन. मग बाय पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आपण अप्लाय करणार, त्यात व्हॅल्यू पुट करणार अँड विल गेट आन्सर. नाव आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन आहे, गिवन मध्ये काय दिलंय, एन म्हणजे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक मोटर्स. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक मोटर्स त्या ठिकाणी आहेत 300. त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिक मीटर मध्ये कोणत्या टाईपचे पाहिजे, डिफेक्टिव्ह. सो आर इज टोटल नंबर ऑफ डिफेक्टिव्ह इलेक्ट्रिक मोटर्स. तो त्या या ठिकाणी दिलाय टोटल 5. त्यानंतर पी दॅट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह इलेक्ट्रिक मोटर. सिंगल मोटर घ्यायची आहे, सिंगल एक्सपेरिमेंट विथ सिंगल ऑब्जेक्ट. या ठिकाणी प्रोबॅबिलिटी दिलेली आहे 0.01. तर प्रोबॅबिलिटी स्टार्ट होते 0.0 ने, म्हणजे हा प्रॉब्लेम पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा एवढं शुअर आहे. मग आता आपल्याला पॉइझन डिस्ट्रीब्युशन साठी मीन काढावं लागेल.
So m is equal to mean, त्याचा फॉर्म्युला n into p. n दिलाय 300, p दिलाय 0.01. कॅल्क्युलेशन करा, आन्सर येईल 3. आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा, कारण सर्व व्हॅल्यू मिळाले आपल्याला NRPM. So by Poisson distribution, P of R. So Poisson distribution चा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचा आहे. तर त्या ठिकाणी आहे P of R is equal to, हा कॅपिटल P आहे, is equal to e raised to minus m raised to r upon r factorial. आता व्हॅल्यू ज्या माहित आहेत, फिक्स आहे, त्या पुट करून घेऊ. r ची व्हॅल्यू 5 is equal to e raised to minus m ची व्हॅल्यू 3 आहे, into 3 raised to 5 upon 5 factorial. आता या ठिकाणी e raised to minus 3 ची व्हॅल्यू दिलेली आहे क्वेश्चन मध्ये, सो नो प्रॉब्लेम. आणि जरी दिली नसती तरी आपल्याला काही फरक पडत नाही. जर समजा दिलीच नसती व्हॅल्यू, तर आपण कसं सॉल्व्ह केलं असतं, तर लक्षात घ्या कॅल्क्युलेशन कसं केलं असतं. आता ई दिलाय ना, तो पिंक कलर वाला म्हणजे अल्फा ln, हे बटन आपण प्रेस करणार. त्यानंतर कॅप इन ब्रॅकेट -3 इंटू 3 raised to 5 म्हणजे 3 कॅप 5 डिवायडेड बाय 5 आणि त्यानंतर शिफ्ट अँड एक्स इनवर्सचं बटन आणि मग इक्वल टू करा. या ठिकाणी 5 फॅक्टोरियलचा आन्सर मिळून जाईल. मी लास्ट मध्ये एक्सप्लेन करून देईल 5 फॅक्टोरियल काय असतो. नाव या ठिकाणी अल्फा ln प्रेस करायचा आहे, कारण ई जो आहे तुम्ही शिफ्ट ln प्रेस केला तर असा येईल ज्याची मान सरळ आहे. जर अल्फा ln प्रेस केला तर ई असा येईल ज्याची मान थोडी तिरकस आहे. तर आपल्याला पिंक वाला पाहिजे, पिंक वाला ई. तर त्याला कसं लक्षात ठेवतात, पिंकी, पिंक ई, पिंकी. अल्फा ln ई आला असेल कॅप इन ब्रॅकेट -3 इंटू 3 कॅप 5 अपॉन 5 आणि शिफ्ट आणि एक्स इनवर्स बटन. एक्स इनवर्स बटन कुठे आहे, मोडच्या जस्ट खाली. आन्सर येते 0.1008. प्रत्येकाचं हेच आन्सर येत आहे का? हा, इथं तुम्हाला व्हॅल्यू दिली e raised to -3 ची क्वेश्चन मध्ये, ती पुट करा हवं तर एवढंच होईल. एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, ती व्हॅल्यू पुट करा, मल्टिप्लाय बाय हे बाकीचं ऍज इट इज, यू विल गेट आन्सर. सो प्रोबॅबिलिटी ऑफ 5 डिफेक्टिव्ह इलेक्ट्रिक मोटर्स, प्रोबॅबिलिटी आहे पॉझिटिव्ह आणि 0 to 1 मध्ये येईल. आता नोट मध्ये फॅक्टोरियल सांगून देतो. एक्स फॅक्टोरियलचा मिनिंग काय होतो किंवा आर फॅक्टोरियल. आता 5 फॅक्टोरियल जर असेल तर याचा मिनिंग काय होतो, 5 पासून हा फॅक्टोरियलचा सिम्बॉल आहे. 5 पासून 1 पर्यंत जेवढे नंबर आहेत त्या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करा. जसं या ठिकाणी 120 येईल. 4 फॅक्टोरियलचं 4 into 3 into 2 into 1 that is 24. 3 factorialचं 3 into 2 into 1 that is 6. 2 factorialचं 2 into 1 that is 2. 1 factorial that is a 1. And remember 0 factorial is also 1. पण एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, कॅल्सीवर आपल्याकडे सोल्युशन आहे. जसं
मला फॅक्टोरियल काढायचं 5 फॅक्टोरियल ऑन कॅल्सी 5 फॅक्टोरियल काढायचं सपोज मला. तर काय नाही, काय 5 टाईप करा. त्यानंतर कॅल्सीवर तुम्हाला शिफ्टचं बटन दिसेल म्हणजे येलो कलरचं आणि एक्स इनवर्सचं बटन प्रेस करा आणि इज इक्वल टू करा. यू विल गेट आन्सर 120. तो या ठिकाणी फार टेन्शन घ्यायची गरज नाही. डायरेक्ट कॅल्सीवर आन्सर येऊन जाईल. नाउ लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. Second question. In sample of 100 bulbs, if 5%, if 5% of the electric bulbs manufactured by a company are defective, using Poisson distribution, find the mean. हा क्वेश्चन पेपरला येणार नाही असं चान्सेस कमी किंवा येणारच नाही. जस्ट आपण घेतलाय, पेपरला येणार नाही, सो काय प्रिपेअर करण्यात काही फायदा नाहीये तसा. In a sample of 100 तांदूळ वगैरे काय मला काय सॅम्पल लाव मीला मी द्राक्ष घ्यायला आहे खाऊन बघा ते कंपनी मला परफेक्ट नेहमी करते किंवा करणार पण नाही. त्यांनी काय केलं, जेवढे पण होते घेतले, त्यांना टेस्ट केलं, चेक केलं, त्याच्यात 5% पण काय इफेक्टिव्ह विचारलंय काढायचं युजिंग पॉइजन डिस्ट्रिब्युशन मी साठी पी या दोन व्हॅल्यू आपण मीन काढू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल आपको हाल से रिलेटेड बार में सिंगल कमांड पर अनवन म्हणजे दोन लिहून घेऊ आपण n is equal to number of electric bulb. आपल्याला प्रोबॅबिलिटी नाही काढायची, सिंपली आपल्याला मीन काढायचं. तो p probability of effective electric bulb versus single bulb 5%. 5% bulb का स्किल त्याच्यातले 5 100 ना 5 है 0.05 0.0 आपण डायरेक्ट लिहू इन पॉइजन डिस्ट्रीब्यूशन. इथं मीन काढायचा म्हणून आपण मीन इज इक्वल टू n into t यानी 100 0 is लक्षात घ्या
आंसर सेम येत आहे. अदरवाइज काहीच नंबर फायनली इज इक्वल टू काय आला 5. क्वेश्चन दिलाय if the probability of bad reaction from certain injection is 0.001, determine the chance म्हणजे probability असतं, determine the probability that out of 2000 individuals more than 2 will get a bad reaction. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलंय, एक इंजेक्शन आहे, सपोज युमेस कोरोनाचा डोस असेल तो, त्या डोस पासनं बॅड रिएक्शन होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, 0.001. ठीक आहे. मग आता या ठिकाणी काय म्हटलंय की त्या ठिकाणी टोटल 2000 इंडिव्हिज्युअल्स आहेत किंवा 2000 पेशंट्स आहेत ज्यांच्यावर आपण ते टेस्ट करणार आहेत. मग त्या 2000 मध्ये मोर दॅन 2 वर बॅड रिएक्शन होईल. मोर दॅन 2 म्हणजे काय, आउट ऑफ 2000 मध्ये मोर दॅन 2 म्हणजे काय, आउट ऑफ 2000 मध्ये 3 पीपल वर पण बॅड रिएक्शन होईल, किंवा 4 वर किंवा 5 वर किंवा 7 वर किंवा 1000 वर किंवा 1099 वर 1999 वर किंवा 2000 वर पण बॅड रिएक्शन होऊ शकते. त्याची प्रोबॅबिलिटी इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सर्वात अगोदर हा क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे, इंजेक्शन. ओके, पेशंट अजून इंजेक्शन. ठीक आहे. तर आता या ठिकाणी लक्षात घ्या, दोघांचं कनेक्शन आहे, बट एन म्हणजे काय आता इकडे लक्ष द्या. हा मोर दॅन 2 काय, 2 इंजेक्शन की 2 इंडिव्हिज्युअल, इंडिव्हिज्युअल ना. तर इथं एन काय येईल, टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल, पेशंट्स नाही म्हणता येणार आपल्याला. एन इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल, दॅट इज 2000. आर म्हणजे काय, मोर दॅन 2 विल गेट बॅड रिएक्शन. तर इथं लिहिताना आर म्हणजे टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल who get bad reaction from certain injection. आता एवढं लिहिणार नाही आपण, सिम्पली म्हणणार बॅड रिएक्शन. किती, मोर दॅन 2 म्हणजेच ग्रेटर दॅन 2. आणि आपल्याला माहित आहे की आर ची व्हॅल्यू 0 to n असते, म्हणजेच 2000 ग्रेटर दॅन 2. ग्रेटर दॅन 2 म्हणजेच 3 पासून 2000 पर्यंत. ठीक आहे. पी म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल हु गेट्स बॅड रिएक्शन. इंडिव्हिज्युअल who gets bad reaction. तर या ठिकाणी पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल हु गेट बॅड रिएक्शन. किती दिले या ठिकाणी आपल्याला, 0.001. 0.0 आहे, याच्यावरनं समजायला पाहिजे की या ठिकाणी आपल्याला पॉइझन डिस्ट्रीब्युशन यूज करायचं आहे. तर एनआर पीएम म्हणजे आता आपल्याला मीन काढावा लागेल. मीन म्हणजेच काय, एन इंटू पी. एन दिलाय 2000 आणि पी दिलाय 0.001. सो दॅट इज अ 2, किंवा कॅल्क्युलेशन करून बघा. नाव नेक्स्ट, बाय पॉइझन डिस्ट्रीब्युशन. P of R is equal to e raised to minus m into m raised to r upon r factorial. ज्या व्हॅल्यू फिक्स आहेत आणि माहित पण आहेत
त्या व्हॅल्यू पुट करू. या ठिकाणी आर ची व्हॅल्यू फिक्स नाहीये. e⁻² into 2⁻r अपॉन r फॅक्टोरियल. आता हे बघा e⁻² ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी. तुम्ही हवं तर ही व्हॅल्यू पुट करा, नाही तर कॅल्सी वर पण तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. त्यांनी दिलेली आहे तर लिहून घेऊ, नो प्रॉब्लेम. तर 0.1353 into 2⁻r अपॉन r फॅक्टोरियल. आता काय म्हटलंय? फॉर मोर दॅन 2 इंडिव्हिज्युअल, म्हणजे आर ची व्हॅल्यू या ठिकाणी ग्रेटर दॅन 2 राहील. म्हणजेच काय ग्रेटर दॅन 2 म्हणजेच काय? आर ची व्हॅल्यू 3 राहील, 4, 5 अप टू 2000. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ आर ग्रेटर दॅन 2 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ 3. म्हणजे 2000 मध्ये 3 पेशंटला बॅड रिएक्शन होऊ शकते, और 2000 मध्ये 4 पेशंटला बॅड रिएक्शन होऊ शकते इंडिव्हिज्युअल्सला, और 5 पेशंट्सला होऊ शकते. असं करत करत 2000 मध्ये 2000 पेशंट्सला बॅड रिएक्शन होऊ शकते. आता तुम्हाला काय करायचंय? आर ची व्हॅल्यू 3 पुट करा, 4, 5 असं करत बसा. मग कोणता फॉर्म्युला? So now 1 मायनस. कोणत्या कोणत्या व्हॅल्यू मायनस करायच्या आहेत? ज्या इथं आलेल्या नाहीयेत त्या व्हॅल्यू. जसं 0 पासून स्टार्ट करा, 0, 1, 2. सो P of 0 मायनस करावं लागेल, देन P of 1, देन P of 2. जे इथं येतं व्हॅल्यू आरच्या ते इथं येत नाही, जे आरच्या व्हॅल्यू इथं येतात ते तिथं येत नाही. तेवढं लक्षात राहू दे. आता आपल्याला 1 मायनस आर ची व्हॅल्यू 0 पुट करायचे, 0.1353 into 2⁻0 upon 0 फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियल 1 येतो, बरेच स्टुडंट 0 लिहून घेतात. देन आर ची व्हॅल्यू 0.1353 into 2⁻1 upon 1 फॅक्टोरियल मायनस आर ची व्हॅल्यू 2, 0.1353 into 2 चा स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल. आता एक एक ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. नाव पहिल्याचा आन्सर येत आहे 0.1353 येत आहे. देन दुसऱ्याचा आन्सर 0.2706 आणि तिसऱ्याचा आन्सर पण 0.2706 येत आहे. कॅल्क्युलेशन करून घ्या तुम्ही. So 1 minus 0.1353 minus 0.2706 minus 0.2706, that is 0.3235. The probability of R greater than 2. म्हणजेच काय? Probability more than 2 individual will get a bad reaction. त्याची probability आहे 0.3235. नाव एक पॉइंट लक्षात ठेवा, मे बी कॉलेजमध्ये तुम्हाला 1 मायनसचा कॉन्सेप्ट असा टीच करतील की 1 असं पण लिहू शकतात, रॉंग नाहीये, पण 1 मायनस इन ब्रॅकेट P of 0 प्लस P of 1 प्लस P of 2 असं तुम्हाला सांगू शकतात. अल्टिमेटली तेच होतं, प्लस इंटू मायनस मायनस, प्लस इंटू मायनस मायनस, प्लस इंटू मायनस मायनस. तर मायनसच करायचंय, म्हणून तसं काही लिहू नका. बट मे बी कॉलेजमध्ये असं टीच करू शकतात तुम्हाला.